स्टील. कस्टमाइज वॉलपेपर, जर तुमचा काही ब्रँडचा असेल तर तुम्ही कस्टमाइज वॉलपेपर पण तिथे ठेवू शकता. इनपुट्सची सेटिंग काय असली पाहिजे, बरोबर. आता याच्यामध्ये आहे ना लाईन आउट मिक्स, म्हणजे जर सपोज हा डिस्प्लेमध्ये काय एखादा फंक्शन चालू आहे आणि याचा साऊंड तुम्हाला थोडं लांब पाहिजे, मोठा हॉल आहे इथपर्यंत साऊंड जातो आहे सपोज, आणि तुम्हाला अजून मोठा हॉल असल्यामुळे त्या लांब करायचं असेल तर याच्यातून लॅन घेऊन तुम्ही डायरेक्टली जसं आता मॅडम केले तीच प्रोसेस तुम्हाला तिकडे बायपास होऊन साऊंड तिकडे येणार, ती ऑक्स केबल थ्रू. ठीक आहे, म्हणजे याच्यामधून तुम्ही ऑडिओ आऊट घेऊन दुसऱ्या डिव्हाइसला कनेक्ट करून तुम्ही त्याचा साऊंड प्रॉपर पद्धतीनं ऐकू शकता. ठीक आहे. याच्यानंतर इनपुट सेटिंग. इनपुट सेटिंगमध्ये जे तुम्ही इनपुट बाय डिफॉल्ट असेल ते तुम्ही याच्यात जर सपोज आता तुम्ही काय असेल एखादी HDMI केबल कनेक्ट केलेली असेल आणि तुम्हाला वाटतं की जसंही ऑन झाला तर आपण काय केलं होतं की अँड्रॉइड मोडवर गेला होता, तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही मला HDMI पाहिजे, तर तुम्ही इथे सेट करून HDMI 2 करू शकता, तो बाय डिफॉल्ट राहणार, किंवा तो जसंही ऑन केला तो HDMI 2 वर जाणार. आणि याच्यामध्ये HDMI आउट फॉर्मॅट. आता हे काय आहे, आता आपल्याकडे जो आहे हा डिस्प्ले, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ऑडिओ आउट घेऊ शकतो, तसंच ह्यामधून HDMI थ्रो व्हिडिओ पण आउट घेऊ शकतो. कन्सेप्ट क्लिअर. ऑडिओ आणि व्हिडिओ आउट HDMI वायर थ्रूच फक्त तुम्ही हे म्हणजे आउटपुट व्हिडिओ आउटपुट घेऊन दुसरा डिव्हाइस ह्याला कनेक्ट करू शकता, दुसऱ्या याच्यावर जाणार. यस. आता याच्यामध्ये इनपुट नेमिंग सेटिंग, म्हणजे जे HDMI असेल, HDMI 1 2 3, HDMI 1ला तुम्ही सेटअप बॉक्स जोडला असेल, HDMI 2ला तुम्ही साऊंड बार जोडला असेल, HDMI 3ला तुम्ही प्रोजेक्टर जोडला असेल किंवा हॉटेवर कम्प्युटर PC लॅपटॉप जोडला असेल, ते तुम्ही तिथे नाव टाईप करू शकता. नाव टाईप करून तुम्ही त्यात काय करू शकता, त्याला सेव्ह करू शकता. म्हणजे नेक्स्ट टाईम HDMI 1 2 3 बघायची गरज नाही, डायरेक्टली सेटअप बॉक्स दाबलं HDMI 1 तिथे सेटअप बॉक्स लिहिलेलं ठेवणार. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ह्याला कस्टमाइज इनपुटला करू शकता. ठीक आहे. ॲप्लिकेशन्समध्ये कसं असतं की याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत बरोबर हे बघू शकता. बाय डिफॉल्ट याच्यात कोणकोणते ॲप्लिकेशन आहेत, इयर क्लास आलेला आहे, ब्राउझर आलेला आहे, क्लाउड ड्राईव्ह आलेले आहेत, ईमेल्स आलेले, फाईल्स आलेले, फाइंडर्स. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की हे ईमेल्स आहे, मग आम्हाला याच्यात ईमेल ॲक्सेस करून द्या, बरोबर. याच्यामध्ये ईमेल ॲक्सेस पण होतात. नवीन फीचर्स आहे याच्यात, जो आपला इंजनचे VPN सेटिंग्स असते ती जर टाकली तर तुम्हाला पण याच्याकडून तुम्हाला LGकडून एक सेटिंग असते, ती सेटिंग तुम्हाला घ्यावं लागतं, किंवा कोणत्या बी जे डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडून तुम्हाला तो देईल तो प्रॉपर. ठीक आहे. फाईल्स जे फाईल्स असतील, जसं पेन ड्राईव्ह असेल, तुम्ही हार्ड डिस्क असेल, ते फाईल्स तुम्हाला इथे दिसणार. फाइंडर्स, कीपर्स क्लीन करण्यासाठी जसं मोबाईलमध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. हे सारे ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये ऑफिस सूट, नोट, PIP म्हणजे काय, पिक्चर इन पिक्चर, त्याचा पण फंक्शन मी तुम्हाला दाखवतो, PIP कसं वर्क होईल. ठीक आहे. शेअर म्हणजे काय, तुमची मोबाईलची स्क्रीन तुम्ही या TVवर शेअर करू शकता. हां, मी ते पण सांगतो सर, ते फक्त तुम्ही म्हणजे लक्षात द्या की मी ते करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला सिस्टम्स, डेट, टाईम हे बाय डिफॉल्ट आपल्या मोबाईलसारखंच, वेगळं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सिस्टम अपडेट, एक कोणाचं तर जर अपडेट करायचं तर प्लीज चेक. ओके. म्हणजे जेव्हा पण असं वाटतं की बाबा आपल्याला थोडं काय वाटतं तर त्यावेळेस तुम्ही इथे येऊन जर लेटेस्ट अपडेट जे असेल ते करू शकता. जरी काही क्वेरी असेल तर डायरेक्टली तुम्ही नवीन वर्जन आले की ते प्रॉम्प्ट करेल ना, करेल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ही कंट्रोल सेटिंग आहे रिसेट मारण्यासाठी किंवा कोणताही, पण हे ज्यावेळेस तुम्ही काही करत असाल त्यावेळेस LGच्या इंजिनियर किंवा सर्टिफाईड डिस्ट्रीब्युटर जो पण असेल त्याच्याकडूनच केलेल्या शक्यता. कारण याच्यामध्ये असे सेटिंग आहेत तुम्हाला दिसणार लॉक म्हणून, तुम्ही दुसरं काय तर लॉक करायला गेलं तर ते स्क्रीन लॉक होऊन जातात. स्क्रीन लॉक काय असतो की जर सपोज कोणीही टच केलं तर ते तुम्ही ओपन होणारच नाही, तो लॉक तुम्हाला टाकावाच लागेल. आणि जर एक वेळेस स्क्रीन लॉक झाली तर त्याचा मदरबोर्ड चेंज करावा लागतो तुम्हाला.
कारण का ते स्क्रीन लॉक काढावं लागतं त्याला. तुम्ही म्हणत असाल की नाही सॉफ्टवेअर बुटेबल करावं, ते रिबूट करायची प्रोसेस जे आहे ते मदरबोर्ड फॅक्टरीला पाठवावा लागतो. म्हणजे शक्यतो काय आहे की काही काही गोष्टी जसे मोबाईलमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत तसं याच्यामध्ये पण आहेत. तर ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटिंगमध्ये शक्यतो आपण जाणं टाळावं. आता प्रोडक्टची इन्फॉर्मेशन काय आहे, तर हे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे. मॉडेल नंबर, व्हर्जन कोणतं आहे, कर्नल व्हर्जन काय, बिल्डअप नंबर. तुम्हाला गरज पडेल तर मॉडेल नंबर आणि अँड्रॉईडचं व्हर्जन, अँड्रॉईड व्हर्जन 11, मॉडेल नंबर 65 TR 3DK. ही जी साईज आहे याच्यात 3 साईजमध्ये अवेलेबल आहे पॅनल, 65, 75, 86. आता आपण ते फंक्शन बघितलेत. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं तर नोट. नोट म्हणजे काय, जेव्हा पण आपल्याला कोणी म्हणजे जसं आता तुम्ही नोट करून ठेवतायत म्हणजे काय, डायरी एखादी. हे नोट काय आहे की ॲज याचा यूज जो आहे ॲज व्हाईट बोर्ड म्हणून यूज करू शकतो. एखादं लिहिण्यासाठी, बरोबर. आता कोचिंगमध्ये माहीत आहे तोच पद्धती ते वापरला जाणार आहे. LG डिस्प्ले. आता हे एखादं तुम्ही कोणाला शिकवतायत किंवा काही समजून सांगतायत, हे केल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा हे जी काढायचं आहे. आता याच्यातले एक एक फंक्शन तुम्हाला सांगतो मी. मेनूमध्ये काय काय आहे, न्यू म्हणजे ही जे आहे, जसं आपण पेंटमध्ये न्यूमध्ये गेल्यानंतर काय होतं, दुसरी फाईल ओपन होते, ब्लँक, सेम टू सेम. दुसरं ओपन, जर तुमच्या फोल्डरमध्ये कुठे ऑलरेडी फाईल सेव्ह केलेली असेल ती ओपन. ऑलमोस्टली कारण सर्वांसमोर लॅपटॉप दिसतात असं गृहीत धरतो की बेसिकली तो थोडंसं आहे ना माहीत असेल. जरी काय स्किप होत असेल तर नोट करून ठेवा, आपण त्याच्यावर वर्क करू. सेव्ह ॲज इम्पोर्ट, एक्सपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय, जर सपोज तुमची एखादी PPT आहे, एक PPT आहे, त्या PPTमध्ये तुम्ही पहिलं 2 पेजेस 10 पेजेसची PPT आहे, 2 पेजेस तुम्ही ऑलरेडी एक्सप्लेन केलेत, त्याच्यावर एनोटेट करून ठेवलेलं आहे. कसं करायचं ते पण सांगतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, ते काही कारणास्तव पेनड्राईव्ह काढला, सेव्ह केल्यानंतर पेनड्राईव्ह काढला आणि दुसऱ्याला दिला, बरोबर. तर त्याच्यानं काय होतं की तिची इन्फॉर्मेशन नसणार आहे. म्हणून तुम्ही काय करू शकता, त्या पेनड्राईव्हमधलं जी PPT आहे तिला इम्पोर्ट करून याच्यात सेव्ह करू शकता. त्याला एक्सपोर्ट म्हणजे याच्यात काय बनवले. आता हे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर डायरेक्टली एक्सपोर्ट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला हे विचारणार. आणि प्रत्येक जे आहे ते तुम्हाला जर PPT असेल तर PPT फाईल्स जे आपण फाईलमध्ये सेव्ह करायचं असेल ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. पेनड्राईव्ह, क्लाउड स्टोरेज पण आहे. क्लाउडवर पण तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट याच्यातलं जे पण असेल एनोटेट केलेलं ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. टेम्पलेट काय काय आहेत. क्लाउड सर जसं तुम्ही परचेस कराल त्यावर आहे. नाही सर याच्यावर नाही. हां याची स्पेस आहे ना सर. याच्यामध्ये तुम्हाला ते पण दाखवतो. 832 आहे सर. 8 GB रॅम, 32 GB हार्ड डिस्क. आता ती इंटरनल स्टोरेज जी ती वाढवता येते का आपल्याला? इंटरनल स्टोरेज तुम्हाला वाढवता येणार नाही, पण याच्यातली प्रत्येक इन्फॉर्मेशन तुम्ही एक्सपोर्ट करून तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. काय करणार आहेत, एखादी इन्फॉर्मेशन आहे किंवा एखादी ऑनलाईन गेले तुम्ही, ब्राउझरवर गेल्याच्यानंतर एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही काढलेली आहात, तिला सेव्ह ॲज करणार PDF मध्ये, बरोबर. PDF मध्ये 2 MB 5 MB 10 MB पर्यंत PDF सेव्ह केल्याच्यानंतर तिला काय करणार, तुम्ही चेक करणार. शिकवली माहिती केली, त्याला एनोटेट केलं. एनोटेट म्हणजे कसं, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट, ते केलं. त्याच्यानंतर त्याला सेव्ह करून तुम्ही एक्सपोर्ट करून तुमच्या पेनलेली जे फाईल असेल ती जर सेव्ह करत असेल तर ती JPG मध्ये सेव्ह होणार सर. ओरिजिनल डॉक्युमेंटला तुम्ही एनोटेट नाही करू शकत. एनोटेट दाखवू शकता तुम्ही प्रेझेंटेशन, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्ही सर्व जर सपोज एखादी ओरिजिनल फाईल सरांनी दिली, तुम्ही ते लावली, त्याच्यावर प्रेझेंटेशन देतात. प्रेझेंटेशन देतानंतर इम्पॉर्टंट प्लेसच्या जागी तुम्ही मार्कआउट केलं. मार्कआउट केल्याच्यानंतर तुम्ही काय करता, ते मार्कआउट केलं सेव्ह करायचं आहे, तर ते सेव्ह कशामध्ये होणार, JPG मध्ये होणार ॲज अ फाईल. पण ओरिजिनल जी फाईल आहे तिला कसल्याच प्रकारचा त्याच्यावर एनोटेशन नाही होत.
कारण का ओरिजिनल डॉक्युमेंटवर रिस्ट्रिक्शन्सच असणार. PPT असेल, हे जे Yes. करून पलीकडे जाईल. आता टेम्पलेटमध्ये काय, ही टेम्पलेट आहे. त्यानंतर हे ABCD, हे खेळाचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल, हे बरेच सारे याच्यामध्ये टेम्पलेट आहेत जे बाय डिफॉल्ट टेम्पलेट आहेत. बरोबर, जे बाय डिफॉल्ट आहेत. बॅकग्राऊंड, तर बॅकग्राऊंड म्हणजे आता हे अगोदर काय होतं, आपण फक्त टेम्पलेट चेंज केली, पण बॅकग्राऊंड तोच होता जो पेंटमध्ये होता. याच्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड पण चेंज करू शकता. डिस्प्लेचा पण बॅकग्राऊंड चेंज होऊ शकतो. व्हाईट बोर्डचा बॅनर. व्हाईट बोर्डचा आपला व्हाईट बोर्ड आता आपण व्हाईट बोर्डमध्ये आहे. एखादी इमेज असेल, हे जे सजेशन आहे, काय होतं की जर तुमच्याकडे इमेज असेल, ती जर SD असेल किंवा HD असेल, तर ती काय होते, एकदम वाईड होते. वाईड झाल्याच्या नंतर तिची क्वालिटी जी आहे ती मॅच होत नाही. तर त्याने सजेस्ट काय केलेलं आहे की 38402160 म्हणजे हे 4Kचं रिझोल्युशन आहे. पॅनल, हा जो पॅनल सपोर्ट करतो तो 4Kसाठी सपोर्टेड आहे. ही आहे ते टफन ग्लास आहे, जे नॉर्मल सहजासहजी हे काही होणारं नाही आहे. अजून माझ्या तरी लास्ट 2017मध्ये प्रोडक्ट यायला स्टार्ट झाले आणि लॉकडाऊनच्या नंतर तर एकदम भरपूर सारा लोड आला. ठीक आहे, तर तेव्हापासून अजूनही माझ्या याच्यामध्ये कुठे ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुटला आहे हे अजूनही आलं नाही. नाहीतर बाकीचं नॉर्मल तर तुम्हाला माहीत असेल त्याबद्दल, परंतु हे टफन ग्लास असल्यामुळे चांगली प्रोडक्ट क्वालिटी चांगली आहे. ठीक आहे. स्टायलसची बॅक साईड कशासाठी वापरली? कोणती? पेनची बॅक साईड कशाला वापरली? ही साईड का? हां, याच्यामधून काय होतं ते त्याच्यावर पण येतो. एका पेननी ड्युअल कलर होऊ शकतात. एका पेननी ड्युअल कलर होऊ शकतात. हा आहे, एक मिनिट,